खूप वेळेला असं होतं बघा की घरात कुणीतरी काहीतरी बोलतं किंवा वागतं आणि आपल्याला ते अजिबात पटलेलं नसतं. आतून खूप राग आलेला असतो, चिडचिड झालेली असते. पण आपण काय करतो? आपण समोरच्याला काहीच बोलत नाही. मग एखादा दरवाजा जोरात आपटतो, चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. समोरचा काही विचारायला आला की काही नाही म्हणून तोंड फिरवून घेतो आणि मनात मात्र विचारांचं काहूर माजलेलं असतं. आपण सरळ बोलत नाही, पण आपल्या वागण्यातून तो राग, ती नाराजी सारखी बाहेर दिसत राहते. ह्यालाच आपण पॅसिव्ह अग्रेसिव्ह होणं असं म्हणू शकतो. पण आपण अशा का होतो? कधी विचार केलाय का? असं काय घडतं की आपण आपलं म्हणणं सरळपणे मांडण्याऐवजी हे असं वाकड्या वाटेने जायला लागतो? एका मैत्रिणीची गोष्ट सांगते. तिचा वाढदिवस होता. तिला वाटलं होतं की नवऱ्याने आज तरी लवकर घरी यावं. त्याने फोन करून सांगितलं की ऑफिसमध्ये उशीर होईल. ती फोनवर तर म्हणाली की हो ठीक आहे, तुमचं काम महत्त्वाचं आहे, करा. पण तो जेव्हा रात्री उशिरा घरी आला तेव्हा तिने जेवण वाढायला नकार दिला आणि मला भूक नाहीये असं म्हणून स्वतःसुद्धा उपाशी झोपून गेली. 2 दिवस त्याच्याशी नीट बोलली नाही. आता इथे काय झालं, तिने स्वतःची गरज सरळ सांगितली नाही, पण तिला जे हवं होतं ते न मिळाल्याचा राग तिने असा काढला. हे असं का होतं? ह्याच्यामागे आपली वर्षानुवर्षांची मानसिकता असते.